ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. मला 13 वर्ष झाले. निष्ठावंत, एक प्रामाणिक, म्हणजे कोणालाही न चुकता माझं काय असेल ते काम मी प्रामाणिकपणे करत आलेली आहे. त्यासाठी मी आता उमेदवारी म्हणून 100% तर मला उमेदवार मिळणार हे मला खात्री आहे. पुढे नगरसेविका झाल्यावर पण मी समाजाचा पूर्ण समाजसेवा करीन, कार्य करेन. हा हिंदुत्ववादी वर्ग आहे. प्रभाग 8 हा हिंदुत्ववादी आहे. त्यामध्ये एक हिंदुत्ववादी माझ्यासारख्याला भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक काम करणाऱ्याला संधी द्यावी एवढंच मी म्हणतो. म्हणजे माझ्या मी काम नाही दिसलं तरी पण आमचे मिस्टर काम केलेलं आहे. त्यांची पोचपावती म्हणून मला मिळावे आणि गेल्या वेळेस आम्ही माघारी घेतलेलं आहे ना, त्याची बी पोचपावती आम्हाला काय मिळावं म्हणून आम्ही हे केलं. आणि आम्ही प्रभाग क्रमांक 8मधून आम्ही ह्या ठिकाणी सर्व आमच्या येथील इच्छुक उमेदवार, बाकीच्या पक्षात कसं असतं की तो इच्छुक उमेदवार वेगळीकडे जातो, हा इच्छुक उमेदवार वेगळीकडे जातो, पण प्रभाग क्रमांक 8 आणि सोलापूरमधले बरेच प्रभाग हे सगळे इच्छुक उमेदवार एकत्र येऊन या ठिकाणी मी पक्ष स्थापनेपासून सदस्य असून मी जुना वार्ड क्रमांक 3मध्ये उपाध्यक्ष होतो. त्यानंतर उद्धव मंडळामध्ये कार्यकारिणी सदस्य म्हणून होतो. मला पक्षाने 15 वर्ष कार्यकारिणी सदस्य म्हणून घेतलेले आहे. त्यानंतर उद्योग आघाडी अध्यक्ष म्हणून 3 वर्ष संधी दिलेली आहे. तसंच शहर उपाध्यक्ष म्हणून संधी दिलेली आहे. मी पक्ष स्थापना असल्याकडे मला एक वेळ पक्षानं संधी द्यावं नागरिकांची सेवा करण्यासाठी असं मी मनोमन. कोणत्या प्रभागातून तुम्ही? प्रभाग क्रमांक 8मध्ये. नमस्कार, मी माधुरी किशोर करते. मी प्रभाग क्रमांक 8मधून फॉर्म भरलेला आहे. आज मुलाखतीला आलेला आहे आणि मॅडमनी विचारले काय काय काम केलं. आम्ही सगळं सांगितलेलं आहे. मग त्यांनी म्हणले तुझं काय काम आहे. म्हणजे मी काम नाही दिसलं तरी पण आमचे मिस्टर काम केलेलं आहे. त्यांची पोचपावती म्हणून मला मिळावे आणि गेल्या वेळेस आम्ही माघारी घेतलेलं आहे ना, त्याची बी पोचपावती आम्हाला काय मिळावं म्हणून आम्ही हे केलं. आज सोलापूर शहरात अतिशय उत्साहाचं वातावरण चालू आहे. आज पक्षाकडे 1000च्या पुढे इच्छुकांची आड झालेले आहेत. पक्षाचा एक निष्ठावंत आणि एक पूर्वीपासून काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला अतिशय आनंद झालेला आहे. आणि आम्ही प्रभाग क्रमांक 8मधून आम्ही ह्या ठिकाणी सर्व आमच्या येथील इच्छुक उमेदवार, बाकीच्या पक्षात कसं असतं की तो इच्छुक उमेदवार वेगळीकडे जातो, हा इच्छुक उमेदवार वेगळीकडे जातो, पण प्रभाग क्रमांक 8 आणि सोलापूरमधले बरेच प्रभाग हे सगळे इच्छुक उमेदवार एकत्र येऊन या ठिकाणी सगळेजण आपले मुलाखती देत आहेत आमच्या पक्षांच्या अध्यक्षांच्या इथं. आणि येणाऱ्या काळात सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता बसेल. सोलापूर शहराचे 3 आमदार, पालकमंत्री आणि शहर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेची सत्ता भारतीय जनता पार्टीची बसेल हे सिद्धरामेश्वरचरणी प्रार्थना करतो. राकेश गुप्ता. मी प्रभाग क्रमांक 8मधून सर्वसाधारण महिला इथून मी अर्जाची मागणी म्हणजे उमेदवार पाहिजे म्हणून मागणी केलेली आहे. मी आतापर्यंत पक्षाचं काम करत राहिले 12 वर्षापासून. 13 वर्ष झाले. निष्ठावंत, एक प्रामाणिक, म्हणजे कोणालाही न चुकता माझं काय असेल ते काम मी प्रामाणिकपणे करत आलेली आहे. त्यासाठी मी आता उमेदवारी म्हणून 100% तर मला उमेदवार मिळणार हे मला खात्री आहे. पुढे नगरसेविका झाल्यावर पण मी समाजाचा पूर्ण समाजसेवा करीन, कार्य करीन. लोकांच्या जे काही गरजा असतील त्या गरजा पूर्ण करीन अशी मी ग्वाही देते. आणि आमच्या विजयकुमार देशमुख मालकांनी जो शब्द म्हणजे आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे त्या शब्दांचं मी पालन करीन. बोला. मी सतीश सरस्वती दत्तात्रय महाले. मी प्रभाग 8मधून ओबीसी प्रवर्गातील इच्छुक आहे. मी गेले 25 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे आणि मला समाजसेवेची आवड आहे. तुम्ही जर पाहत असाल तर सत्ता नसतानासुद्धा भारतीय जनता पार्टीचे मोठमोठे आंदोलन होते. त्या आंदोलनामध्ये माझं सक्रिय सहभाग राहत होतं. आमच्या अंगावर केसेस झालेले आहेत. आम्ही तुरुंगवास भोगलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीसाठी त्यावेळेस लोक येत नव्हते, त्यावेळेस आम्ही काम केलेलं आहे. आणि दुसरं झालं तर प्रभागामध्ये मी प्रत्येक मंडळामध्ये किंवा माझा मित्रपरिवार म्हणा किंवा माझा चेहरा ओळखीचा आहे. मी जनसामान्यामध्ये फिरत असतो. तुम्ही जर बघितलं माझं फेसबुक अकाउंट सतीश कुमार महाले म्हणून आहे. इंस्टाग्राम अकाउंट आहे सतीश कुमार महाले. त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ मार्फत दिसाल की मी काय काय काम करतो, काय नाही करतो. मी बोलण्यापेक्षा तुम्ही जर फेसबुक अकाउंट किंवा इंस्टाग्राम अकाउंट बघितलं त्यावेळेस माझ्या कामाचा
दाखला म्हणजे माझ्या कामाची पावतीमध्ये काम केलं तुम्हाला दिसून येईल. भारतीय जनता पार्टीला मी एवढंच म्हणायचं आहे की हा हिंदुत्ववादी वर्ग आहे. प्रभाग 8 हा हिंदुत्ववादी आहे. त्यामध्ये एक हिंदुत्ववादी माझ्यासारख्याला भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक काम करणाऱ्याला संधी द्यावी एवढंच मी म्हणतो. प्रभाग 8 OBCमध्ये मागतोय. तर आम्ही 35 वर्षापर्यंत भारतीय जनता पक्षाचे काम करतो. निष्ठावंत कार्यकर्ते आहे. हे सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचाच वेळ आहे. आता कुलकर्णी आहेत, गवई आहेत, वर्णेकर आहेत, बाले आहेत आणि गोविंदर आहेत. गवई हे सर्व निष्ठावंत. आमची इच्छा एवढीच आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना नाही मिळावं. मी प्रवीण प्रकाश वाले, प्रभाग 8D ओपन पुरुषमधून इच्छुक आहे. तर पक्षाला मी आज मागणी केलो. आता डोईजोडे यांना म्हणल्यासारखा न्याय द्यायला पाहिजे एवढं सांगा. विश्वनाथ बदलापुरे प्रभाग 9मधून इच्छुक आहे ओपनमधून. तर आजपर्यंत मी पार्टीमध्ये जवळपास एक 20-25 वर्षे झाले पार्टीमध्ये मी काम करत आहे. यंदा प्रामाणिकपणे तिकीट मला मिळावे अशी माझी इच्छा आहे. आणि मी समाजसेवक म्हणून खूप वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटल असो किंवा कुठलेही हॉस्पिटल असो मी वारंवार रात्री बेरात्री लोकांसाठी काम करणारा माणूस आहे. आणि काम करण्यासाठी मला ह्या पदाची गरज आहे. त्यासाठी मी तिकीट मागितलं. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही लढवण्याचा निर्धार केला? आणि आता सध्या तर कसं आहे, मला सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी हॉस्पिटलला कुठं काय काम करत असतो त्यावेळेस गोरगरीब पीडित ज्या जनतेसाठी मी काम करत असतो त्यावेळेस तिथले अधिकारी म्हणजे तू कशासाठी आला, तुझं काय काम आहे, रोज येतोस रोज हे करतोस. तर माझं जवळपास आता 20 वर्ष झाले मी रोज सिव्हिल हॉस्पिटलला काम करत असतो. आणि इतर ज्या 17-18 हॉस्पिटल आहेत पॅनलमध्ये त्या महात्मा फुले अंतर्गत त्या हॉस्पिटलमधून मी काम म्हणजे सगळ्याकडे जात येत असतो आणि त्या लोकांची मी कामं करत असतो. ओके. बोध सेंटरला यायला मी प्रवीण काशीनाथ दर्गोपाटी गेल्या 2003पासून मी भारतीय जनता पार्टीत सलग काम करत होतो. तर 2004च्या विधानसभेला पासून तर आजतागायत मी कंटिन्यू काम करत आहे. तर 2012ला मी तिकीटची मागणी केली होती, इच्छा व्यक्त केली होती. 2017ला इच्छा व्यक्त केली होती. मी पक्षामध्ये युवा मोर्चाचं काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीत शहर उपाध्यक्ष म्हणून काम गेल्या टर्ममध्ये करत होतो. आणि अनेक अभियान आणि अनेक आंदोलनात माझा हिरडी सहभाग आहे. तर सोलापुरातील एकता दौड असेल किंवा तिरंगा यात्रा असेल किंवा मतदार नोंदणी अभियान असेल त्यावेळी मी स्वतः 1000 सदस्य मी त्यावेळी निर्माण केलेत माझ्या प्रभागातून. तर अशा अनेक कार्यक्रमात मी सहभाग नोंदवून परवाच्या कोविड काळात MSCBचं जो आंदोलन होतं त्यामध्ये मला अटकही झाला, सुटकाही झाला. अशा अनेक कार्यक्रमात माझा कायमचा सहभाग असतो. तर प्रभाग क्रमांक 8D मधून मी पुरुषामध्ये इच्छुक आहे. पक्षाने मला यावेळी हे करावं. ओके. रवींद्र दिड्डी, राहणार साखरपेठ, प्रभाग क्रमांक 8मधून भारतीय जनता पार्टीच्या ओपन आणि OBC या दोन्ही पुरुष गटातून उमेदवारी मागणी अर्ज केलेला आहे. आमच्या फॅमिलीमधील हे दुसरं जनरेशन आहे. माझी आई महिला आघाडीची जुनी कार्यकर्ती आणि शहर महिला आघाडीवर त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांच्यानंतर आता मी सुद्धा कंटिन्यू पक्षात मागच्या आईसोबत काम करत होतो. तरीही पक्षांनी आजपर्यंत आमच्यावर कधीही म्हणजे काय म्हणतात उमेदवारी मिळाली नाही. त्यावेळी विचार करावा पक्षाने असं एक प्रामाणिक भूमिका आहे. आणि जे पण आत्तापर्यंत कंटिन्यू कार्यक्रम घेत आलो आपण ते पक्षाचं चिन्ह सर्वतोपरी जनमानसात पोचण्याच्या दृष्टिकोनातून अथक प्रयत्न केले. जसे की ठळकपणे सांगायचं जर झालं तर मोफत दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर छत्री वाटप किंवा आपण ते काय म्हणतात रेनकोट वाटप आणि त्या व्यतिरिक्त नेत्रबिंदू शिबिर, नेत्र तपासणी आणि मी स्वतः शक्ती केंद्र प्रमुख आहे. प्रधानमंत्री आवास योजना आणि बांधकाम कामगारांसाठी कायम झटत आलेला एक लढवं या कार्यकर्ता आहे. पक्षाने विचार करावा. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 8मधून सर्व इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीने आज मुलाखतीचा कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी सगळ्यांनी आपली उपस्थिती लावली आहे. एकंदरीत पक्षाचं खेळीमेळीचं वातावरण जे पुढील येणाऱ्या 15 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी अनुकूलतेचा दिवस श्री शिवयोगी सीतारामेश्वर महाराज यात्रा या
सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे इलेक्शन पार पडते. सिद्धरामेश्वरचा आशीर्वाद प्रत्येक भाजपच्या उमेदवार सोबत असणार. त्या प्रत्येक कार्यकर्ता हे आपापल्या परीनं समाजातील लहान मोठ्या घटकांची सेवा करतो आणि मतदान स्वरूपात जनता भरघोस मताने प्रत्येक उमेदवार निवडून देतील अशी मी सिद्धरामेश्वर भावना व्यक्त करतो. माझी 2 शब्द संपतो. मी सोनाली रामचंद्र मंत्री, माजी नगरसेविका प्रभाग 8मधनं मागच्या वेळेस निवडून आले. त्यावेळेस मी पुन्हा इच्छुक आहे. आमचे भरपूर काही कामं झालेले आहेत. योजना सांगावं म्हटलं तर लाडकी बहीण योजना असू दे किंवा अनेक योजना आम्ही राबवलेल्या आहेत आणि आणखीन भरपूर असे महापालिकेचे नगरोत्थान असू दे किंवा मालकांच्या निधीतनं आणि खासदार निधीतनं महापालिकेची पण आम्ही एकही असं निधी सोडलेली नाही. सर्व कामे आम्ही कामं केलेली आहेत आणि यापुढे पक्षाने संधी दिली तर याच्यापेक्षाही चांगले आम्ही करून दाखवणार अशी मी ग्वाही देते. आणि